जय भीम जय शिवराय मित्रांनो, सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेले आहेत. आजचा आपला महाबळेश्वर या ठिकाणी दुसरा दिवस आहे. सकाळी 7 वाजता सूर्य बघा उगवलेला आहे. किती छान असं वातावरण आहे, थंड वातावरण आहे या ठिकाणी, पूर्ण हिरवळ. हे बघ, खूप शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट आवाज येतोय, खूप छान वेगवेगळ्या पक्ष्यांचा. बघा सूर्य वरती आलेला आहे, अजून थोडा वरती. खूप छान. संकेत, विद्या उठलेली आहे. विद्या झोप झाली. खूप थंडी आहे इकडे. थंडी आहे. पंखा नवीन आणला, संकेतने गरम होते, पण आम्ही पंखा लावलाच नाही. एवढं गार आहे भरपूर, खूप थंडी लागते. संकेतला वाटलं गरम होणार आहे म्हणून त्याने पंखा आणला. पंखा चालूच नाही केलाय. भरपूर झोपलो आज आम्ही, शांत आहे ना. इतर वैद्य थंडी कमी आहे, खरशीला याच्यापेक्षा जास्त, कारण ते खाली आहे ना, चारी बाजूला डोंगर आहे, तिथे अजून थंडी आहे. हो, खरोशीला जास्त थंड आहे. याच्यापेक्षा जास्त असते. आपण खरोशीला जाऊ ना, तेव्हा तिकडचा व्ह्यू बघा तुम्ही. चारही डोंगरांच्या मध्ये गाव आहे आणि एवढी थंडी तिकडे. खूप छान वातावरण आहे तिकडचं. मामा गुड मॉर्निंग. काय मामा, कशीला झोप झाली? एकदम मस्त झोप झालेली आहे. आता सकाळचा सूर्य उगवलेला आहे. आता बाहेर बसून कोवळं ऊन घेणार, थोडं म्हणजे सन बात घेणार. वातावरण कसं आहे? वातावरण किती एकदम थंड आहे. एवढं वातावरण थंड आहे की तुम्हाला असं वाटतं, फिलिंग होतं की आपण मान्सून मध्ये आलेलो आहे, हिवाळ्यामध्ये आलेलो आहे, असं फील होतं. फक्त एवढंच की दुपारचं आपल्याला गरम होतं, हे पत्र्यांमुळे. बाकी बाहेर उभं राहिलं तर एकदम क्लिअर तुम्हाला थंड वातावरण आहे. एवढं निसर्गाने दिलेलं आहे ना. आपण काय करतोय, मुंबईमध्येच राहतोय. लक्षात तुम्ही तुमच्या आयुष्याच्या काहीतरी वेळ तुम्ही इकडं गावी एकदम शुद्ध हवेमध्ये घालवा. तुमच्या शरीराला एक पोषक तत्व आहे. नाही तर आयुष्य बेकार आहे. असंच गोळ्या खायच्या, आम्ही आता गोळ्या खातोय आणि इंजेक्शन घेतोय. तसं नको व्हायला. गावचं वातावरण फ्रेश आहे ना. फ्रेश आहे. तुम्ही पैसा किती कमवणार काय नाही, इथंच फक्त 4 लोक लागणार. मडकत नाही आपल्याकडं. हॅलो, निघालो. मामी कामाला. सकाळचे 7:30 झालेले आहेत. मामीने सकाळचा नाश्ता बनवला आहे आणि आता लगबगीने कामाला चालले आहेत. थंड वातावरण, स्वेटर वगैरे घालून चाललेत कामाला. आता संध्याकाळी येणार ना? हो, संध्याकाळी 5:30 पर्यंत येईल. ओके ओके मामी. हे आमच्या मामी लागतात. बघूया संकेत काय प्लॅनिंग करतोय. जाता ना स्ट्रॉबेरीला. स्ट्रॉबेरी आपण इथं घेऊ, रात्री आलेलं त्याच्याकडे. अरे आता खायला हे दाखवायचं. विद्याचा ब्रश करून झाला. विद्या, रितेश, गुड मॉर्निंग. रितेश पण उठला बघा. रितेशची पण सकाळ झाली. कसा आहेस? झोप लागली? संकेत घोरत होता खूप. संकेतच्या कुशीत झोपलेलास. चांगली झोप लागली तुला तर. काय सवय आहे, आज सुट्टी आहे ना.
मग चल आता जाऊया फिरायला. हा चला चालेल. थोडं मॉर्निंग वॉक करायला जायचं आहे. संकेत फ्रेश होतोय. आपण मॉर्निंग वॉक करायला जाऊया. चालत चालत थोडं तळदेव म्हणजे इथे पुढे गावापर्यंत जाऊया ना. चालते जाऊ. तू आम्हाला दाखव. आणि स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये कधी जायचं. दुपारी जाऊ. ते स्ट्रॉबेरी पूर्ण बघायला मिळेल. हा नाही तर संध्याकाळी जाऊ. सनसेटच्या टायमिंगला. तुला तुला तू सांग ना कधी चांगलं तिथं वाटेल. सनसेटलाच. सनसेटला खूप छान वातावरण असेल. पण आपल्या स्ट्रॉबेरी पूर्ण बघायला भेटायला पाहिजे. ते स्ट्रॉबेरी कशी हे करतात. हां भेटेल ना. ओके मग चला मग आपण स्ट्रॉबेरी आता सध्या मॉर्निंग वॉकसाठी जाऊया. मॉर्निंग वॉक करूया आणि थोडे व्ह्यू बघूया. त्यानंतर संध्याकाळी रितेश आपल्याला स्ट्रॉबेरीच्या शेती बघायला नेणार आहे. तर रितेश बरोबर आपण संध्याकाळी स्ट्रॉबेरीची शेती बघायला जाऊया. चला तर संकेत झाला आता फ्रेश. अजून चहा वगैरे प्यायचा आहे. पण आपण मॉर्निंग वॉकला रितेश आपल्याला घेऊन जातोय. रितेश कुठून जाऊया. इकडून जाऊया मधून. मधून जाऊया. हा चला तर मग रितेश बरोबर चला. हा हे मस्त. हे चूल बघा मस्त केलंय चुलीसाठी. गावाकडची. सकाळ सकाळ पाणी तापवण्यासाठी छान चूल आहे. आपण विज्ञानगड. विज्ञानगड म्हणजे काय आहे का इकडे. ते तारांगण बोलतात त्याला. ते काय समोर दिसते ना. हा ते डोंगराच्या माथ्यावर आहे ते. हा तो गोल घुमट हा घुमट. आणि पवनचक्की आहे. काय आहे तिकडे. इकडं बघायला व्ह्यू आहे आणि हॉटेल आहे. त्या हॉटेलला गोल फिरतं सर्व घुमट. एका जागेवर बसला की सर्व गोल फिरतं. परत हा हा अजून त्याची स्टोरी सांगतात. ते व्हिडिओ दाखवले थिएटर वरती. वरती वरच्या हा म्हणजे पुढे महाबळेश्वरची स्टोरी सांगतात का. हा माहिती आहे ते कसं बांधलं, कधी बांधलं, स्टार्ट काम कधी चालू केलं. ऍक्च्युअल असा गोल घुमट असा त्याच्यामध्ये रेस्टॉरंट आहे असं गोल. ते पूर्ण रेस्टॉरंटचा फ्लोअर पूर्ण गोल गोल फिरतो. रिव्हॉल्व होतो. अच्छा म्हणजे या फोटोमध्ये दाखवला तो बघा. हा फोटो आहे. या फोटोमध्ये असं वरती घुमटमध्ये असा रेस्टॉरंट आहे. ते स्कॅनर स्कॅन केलं की त्याची माहिती कळते बुकिंग. अच्छा स्कॅनर स्कॅन केला तर त्याची माहिती मिळते. ओके 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 ओके. आणि वरती जायला काय आहे. वरती जायला कसं जायचं आहे. तुला ट्रेन येते बघा आता. हा? ट्रेन आली बघा. कुठे? ट्रेननी आ, कलरची. झूम करून दाखवता यश नाही संकेत झूम करून दाखवू शकतो. दाखव ना जरा. ही ट्रेन येते वरची. ही लालवाली ट्रेन आहे. ही ट्रेन बघा इथे. आता खाली नाही जाईल वरती रिटर्न. एवढी स्लो येते ती ट्रेन. हा तेवढा व्ह्यू बघायला भेटतो ना. ही ट्रेन आहे. नाही का रिव्ह्यू बघा त्याची. खालून चला तर मग आपण आता एक काम करूया. पुढे जाऊन बघता येईल आपल्याला. ट्रेन चालले बघ. ग्रीन कलर. अच्छा खालून एक ट्रेन चालले. ग्रीन कलर खालून चालले. ती पण झूम करून तुम्हाला दाखवतो. बघा जरा. झूम करू नको. आपण तिकडे जवळ जाऊया. जवळ आपल्याला दिसतील त्या. पण ट्रेन दिसेल का. हो दिसतील. चलो मग जाऊया आपण जरा जाऊन बघूया. तिथे त्याच्या पायथ्याशी जरा जाऊन. रितेश पायथ्याशी जाऊया तिकडे. हा जाऊया या. चल मग. बघा काय किती हिरवं कोणाचं आहे? मराठी आहे. गुजराती आहे. कुठला खूप छान. आवय काय माहिती कोणतरी बाहेर गेलो असतो. नवीन बांधकाम चालू आहेत. बरेच असं मम्मी इथे काम नवीन नवीन बांधकाम चालू आहे तिकडे. नवीन रेस्टॉरंट बांधले होते. माग आहे रे भरपूर. 7,000 रूम पण आहे. बघा हळूहळू चालत चालत
विज्ञानगडकडे आपण पोहोचतोय. मला वाटतं आता 5 मिनिटात पोहोचूच तिथे चालत चालत. वातावरण एकदम थंड आहे. तिथं आपलं काही गाव आहे. खरोशी हा, इथून चालत जायचो आपण कुठून? नाही पूर्ण चालत जायचं. आम्ही पूर्वी ना खरोशी गाव तसं डोंगराच्या मध्ये, तर इथे पुढे स्टॉपला उतरायचो आम्ही. आणि इथेच खरोशी गाव आमचं नाही तर डोंगरांच्या मध्ये आहे. तर इथेच बुरडाणीवर आम्ही स्टॉपने एस टीने आलो ना महाबळेश्वरवरून की उतरायचो. आणि डोंगरातून पायवाटेने 2 ते 2.5 ते 3 तास लागायचा चालत चालत खाली गावात जायला. म्हणजे डोंगराने उतरून कोयना नदीला पार करून, म्हणजे कोयना नदी सुकलेली असायची मे मध्ये. तर जिथे चालण्यासारखा रस्ता असायचा त्या रस्त्यातून थोडं चालत चालत नदी पार करून आम्ही पलीकडे आमच्या खरोशी गावात जात होतो. तर आता रस्ते झालेत, तर वाहनं कच्चे रस्ते आतापर्यंत, मला वाटतं कच्चे रस्ते आहेत ना संकेत? आता कच्चा रस्ता आहे खरोशीपर्यंत जायला सध्या. तर तो रस्ता झाल्यामुळे ती घरापर्यंत गाडी जाते. आणि ते तुम्हाला आज उद्या आम्ही जाऊ तेव्हा दाखवूच तिकडे. तर पूर्वीची लोक चालत चालत पायवाटेने डोंगरातून उतरत उतरत जायचे. आणि कोण आजारी पडलं तर त्या डोंगरातूनच ते मग त्या आजारी पेशंट जे असायचे रुग्ण, त्यांना डालग्यामध्ये टाकून म्हणजे असे खांद्यावर ते घेऊन त्यांना डोंगराच्या वरती 2.5-3 तास चालत परत वरती येऊन मग ते एखादी वाहन ते मिळेल त्या वाहनाने ते लोक हॉस्पिटलला जात असे. एवढा खडतर प्रवास करत होते पहिले लोक. तर मी तो पायवाट इथे आता आली तर मी दाखवतो, कारण मी पण बऱ्याच वर्षांनी आलो आहे, त्याच्यामुळे मला बघायला म्हणजे विसरलो मी तो पायवाट. तर आता रितेश आपल्याला दाखवेल पायवाट कुठे आहे ती, तर आपण ते बघूया. बघा हे बघ, हे दाखव, हे ग्रीन पट्ट्या दिसत आहेत, हे ट्रॅक आहेत ते ट्रेनचे. हे बघा ग्रीन पट्टा दिसतोय तुम्हाला, ग्रीन पट्ट्या दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा. हे बघा इथे ह्या ग्रीन पट्ट्या आहेत, ह्या ग्रीन आहेत ना, ते रेल्वेचे ट्रॅक आहे. झूम करतो. हे रेल्वेचे ट्रॅक आहे. आणि हा वरचं विज्ञानगड. मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो, जवळ आता आलेलो आहे एकदम पायथ्याशी. ट्रेन बघा आता सुरुवात झाली. वरून एक ट्रेन, हिरवी ट्रेन वरून खाली येते आणि लालवाली ट्रेन बघा वरती चालली. तर झूम करून दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे याचं तिकीट. आता थोडं आपल्याला वेळ कमी आपल्याकडे, नाही तर मी आतमध्ये जाऊन दाखवलं असतं. पण ट्रेन बघा कशी चालले, खूप स्लो आहे ट्रेन. एकच ट्रॅक आहे पण मध्ये ना त्या ट्रॅकचे 2 ट्रॅक होत आहेत. म्हणजे वरची ट्रेन आणि ती ट्रेन बरोबर मॅच होतात आणि मग एक बाजूला जाते एक बाजूला जाते. बघा दाखवतो. मध्येच बघा ते दोन्ही आता सिंगल ट्रॅकवर आहेत आणि मग मध्ये जाऊन त्या वेगवेगळ्या ट्रॅकवरून फिरून अशा जातात. दाखवतो बघा झूम करून. हे तुम्हाला बघायचं असेल ना तर महाबळेश्वर तापोळा रोडवर बुरडाणी इथे उतरावं लागेल आणि इकडे तुम्हाला ह्या व्ह्यूसाठी यावं लागेल. रितेश, बुरडाणीचा स्टॉप आहे ना? नाही, इथे यायचं असेल तर काय बोलायचं? बुरडाणीचा ना, बुरडाणीवर आहे बघा ट्रेन. बघा आता कशा जवळ सेम, म्हणजे दोघांचं सेम हे आहे. लालवाली लेफ्ट साईडला चालले. हा, लालवाली आता वरती चालले आणि ग्रीनवाली वरून खाली येते. बघा आता कसे ट्रॅक चेंज करते. बघा ती टर्न मारते ह्या साईडून. ट्रेन सेंटर बघा, लालवालीने ट्रॅक चेंज, दुसऱ्या ट्रॅकने गेली. आता ग्रीन तिकडून दुसरा ट्रॅक पकडते. आवाज येतो ट्रेनचा? हो, स्लो येतो आवाज, येतो ट्रेनचा.
एकदम बारीक आवाज असं असं. बघा किती एकदम स्लो अशा चालल्या ट्रेन दोन्ही, एकदम स्लो आहे. बघू शकत नाही, खूप स्लो अशी. बघू शकता बघा, आता लालवाली वरती पोचते आणि ग्रीनवाली आता खाली येते. आणि ह्या वरती मगाशी सांगितलं रितेशने आपल्याला की त्या घुमट जो आहे वरचा, त्या घुमटच्या इथे रेस्टॉरंट आहे. ते पूर्ण असं राऊंड फिरतं ते घुमटवरच्यावर. मग तिथे आपण बसलो ना तर पूर्ण फिरून फिरून सगळं दृश्य दिसतं. ह्या इकडचं सगळे डोंगर नदी वगैरे सर्व काही गावं वगैरे अशी म्हणजे इथून वरून दिसतात ते. बघा आता ग्रीन आली आहे खाली आणि रेड आता पोचली. एकदम असं उतरांगडी एकदम उभी ट्रेन येते खाली. किती स्लो आहे ना. बाजूला मला वाटतं हॉटेल आहे, तिथे तुम्ही स्टे सुद्धा करू शकता. बहुतेक लॉजच हे हॉटेल केलेलं आहे त्यांनी. मला वाटतं दोन्ही ट्रेनचा टायमिंग मॅच होतो का? खाली येणाऱ्या ट्रेनचा परफेक्ट त्याच वेळेस खाली येते आणि वरती जाणारी ट्रेन पण परफेक्ट त्याच वेळेस वरती जाते. म्हणजे बरोबर टायमिंग मॅच असतो. निघताना पण दोन्ही सेम ह्याच्यात निघतात आणि पोचले दोन्ही पण. पोचतात पण सेम. आणि मध्यभागी जेव्हा वेगवेगळ्या होतात ना तर मध्यभागी पण त्या दोन्ही पण सेम टायमिंगला येतात. हे बघा, हे उंबराचं झाड आहे. उंबर दिसत आहेत, उंबर लागलेले आहेत उंबराला. ते उंबराचं झाड आहे पूर्ण. हे बघा, इथे बटाटा केलेला आहे ह्या शेतीमध्ये. बटाटा दाखवतो अजून काय काय ते शेतीमध्ये ना, शेती केलेल्या लोकांनी ती दाखवतो थोडी. आपण आता थोडं फिरायला निघालोय. या, हे कसलं आहे? स्ट्रॉबेरीचं आपण हे बघा, इथे स्ट्रॉबेरीची शेती आहे. ते तुम्हाला मी पूर्ण शेतामध्ये नंतर उतरून दाखवत होते. स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीच्या शेतीमध्ये कामं करतात लोक, शेतकरी. बघा, स्ट्रॉबेरीच्या शेतीमध्ये स्ट्रॉबेरी शोधून शोधून काढतात ते लोक. म्हणजे हे झालेले आहेत. बघू शकतो आपण स्ट्रॉबेरी. ही कसलं आहे शेती? मका. आणि हे लहान लहान काय आहे? कांदा आहे का नाही? ती लसूण लावले. लसूण आहे. हा, हे बघ, हे लहान लहान रोप आहेत, ती लसूण आहे. आणि त्यात स्ट्रॉबेरी. हा मका आहे ना. ह्याला तुरे कसे आलेत? असंच येतं का? आणि हे ऊसबेरी. काय ऊसबेरी असते ना. निळीवाली. नाही मग? ही लालवाली असते टोमॅटो सारखी. अच्छा अच्छा, चेरी. नाही, आजी बघा तिकडे काम आणि जरा करतात. फळ द्या की 2-3 खायला. हो.
रितेश चाललाय फळ काळा घ्यायला. रितेश काय आणतोय रे खायला? तो बोला थोडेसे 1-2 स्ट्रॉबेरी घेऊन येतो मी आपल्याला खायला आजीकडून. तर चाललाय बघा आजीकडे. बघा जुनी लोक किती आपुलकीने बघा त्यांनी त्याला बोलवलं रितेशला आणि बोले हे घे आता खायला घे, यांना दे पाहुण्यांना. बघ हे बघा रितेशने आणले बघा स्ट्रॉबेरी. या त्या आईने आपल्याला पाठवलेल्या स्ट्रॉबेरी आहेत. धन्यवाद आईंचं. संकेत कसं आहे? एक नंबर. मस्त आहे. सकाळ सकाळ आपण स्ट्रॉबेरी खातोय. रितेश अरे आपण स्ट्रॉबेरी खाऊन झाली. हे जे फळ आहे ना कुठेतरी फेका कुठेतरी स्ट्रॉबेरी उगेल. नाही तरी अशी नसेल ना. अहो कशी आहे स्ट्रॉबेरी? मस्त आहे, गोड आहे. आणि खरं म्हणजे महत्वाचं म्हणजे त्या आजीने आम्हाला प्रेमाने, त्या आईने आम्हाला प्रेमाने दिले, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये गोडवा अजून निर्माण झालेला. खूप छान. चला तर आता आपण आपल्या घरी जाऊया. खूप फिरलोय आपण. आता आपण ह्या रस्त्याने बाबा आता दमला. संकेत दमला. रितेश पण दमला. ते बघा ते आपलं घर आहे छोटस. चला तर जाऊया. चला तर मित्रांनो, निसर्गाच्या सान्निध्यामध्ये पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये आपण पुढे भेटूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला